पण समोर पाहिलं नाही की क्षेत्ररक्षक कोण आहे. विनोद पोटेच्या हातामध्ये झेल तो विसावला गेला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र परत एकदा फटका मात्र खेळला. विनोद पोटे इथे क्षेत्ररक्षण करताना यावेळेस पुलाखालनं पाणी वाहून गेलं. चेंडू फरार, सीमारेषा पार. परत एकदा हा चेंडू मात्र हवेत खेळला गेला आणि इथे पाहूया धावा किती मिळतील. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल 2 धावा. एखाद्या खेळाडूचं गुणगान आपण गावं निखिल सर. विनोद पोटे राइट ऑफ राउंड विकेट से इस बार फुल टॉस गेंद. पहली गेंद पे विनोद का स्वागत 4 रनों के साथ. गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर. सोडलेले झेल हे फक्त झेल सोडलेत का सामना सोडला उरलेले 4 षटक सांगतील. रोहन फलंदाजी मॅन ऑन स्ट्राईक खोदून काढलेला फटका कव्हरच्या दिशेने 2 फिल्डरच्या मधोमध मारलेला फटका. सुंदर फटका. चौकार. चौकार पाहिला विनंती असेल तिथे कोणही बसू नका. कीपरच्या मागे बसलेले खेळाडू सहकार्य करायचे. पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. शिल्लक आहे. मोठा फटका खोललाय. रोहन चोरगे चेंडू लँड करतोय. वाघाची दाढ असेल. चेंडू सीमारेषा पलीकडे. इथे येतोय षटकार. चरण सांगण्याचं समीकरण तर थोडस सोपं होतंय. सलग 2 आलेल्या षटकारामध्ये तब्बल 2 षटक रोहन चोरगे नॉन स्ट्राईक वरती होता. आता स्ट्राईक वरती गेला त्याने आपला जलवा दाखवायला सुरुवात केली. टोटल रन सोंदपूर 32 आहेत. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. प्लॅनिंग आज आतमध्ये गरजेचं असेल. आज दोनही टीम खरं तर पुन्हा एकदा आहे. इथे ब्लास्टर आहेत. इथे अगदी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण तर होतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे वन बाउन्स. नाद करती काय सनी सर. ती 13 धावांची आवश्यकता. इथे लोबाफुल टॉस पॉवरफुल आहे. इथे मॅक्सिमम दे धक्का तर येणार आहे छक्का. षटकार देखील चांगला फटका आहे. अगदी कलात्मकतेचा फटका. चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा लँड होईल. अगदी मॅचचा बरोबरी करणारा फटका आहे. अगदी विजयासाठी आता देखील एका धावे. मॅचला सुरुवात एपी गोलंदाजी मार्ग समोर असेल. रोहन पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळला आणि अप्रतिम फटका. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकाराने झाली सुरुवात. रोहन सुरुवात 4 धावांनी होते. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. अप्रतिम फटका मात्र इथे निवडला. जोरगे परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि यावेळेस मोठा तडाखा. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. षटकार. चौकारा पाठोपाठ षटकार. रोहनच्या बॅटमधनं अफलातून फटकेबाजीला सुरुवात झाली. एपी मात्र विचार करतोय आता गोलंदाजी करावी तरी कशी करावी. पहिल्या चेंडूत चौकार खर्च आला. कधी गती कमी आहे तर कधी गती जास्त आहे. परंतु मला गती माझी वापरावी लागणार आहे. अचूक टप्पा. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. रोहन आलाय. मी आहे स्वराज्याचा नारा. मी बनेल वादळ वारा. वन बाउंस चौकार. चरण इथे अगदी चौकार आहे. तो खेळ आहे पहिल्या चेंडूवरती आणि आक्रमण होतय. स्लोवा 1 खरं तर आला होता आणि त्याच्यावरती चेंडू पाहून ओळखलं होतं की स्लोवा. इथे स्लोवा 1चा मारा आहे भेदक. परंतु मी बनणार पुन्हा एकदा. चेंडूला पाठवणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. येतो षटकार रोहन चोरगेच्या बॅट मधून. पहिला चौकार. त्याच्यानंतर न पुन्हा एकदा अगदी डिपकवर फोडलाय षटकार. ओपल टॉस आहे. घुटना टेक तर तमाशा देख. चेंडू 1 बाउन्स लँड केलाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे येतोय चौकार. 4 रन. चौकार मिळालेल्या चेंडूवरती आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. 23 रन ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. इथे खोलवा टप्प्यात चेंडू समोर आक्रमण चढवलाय. चेंडू इथे खरं तर समोर खेळलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकार. 4 रन.
चौकार मिळेल या चेंडूवरती. चौकाराच्या मदतीने धावफलक 27 या आकड्यावरती पोहोचेल. पूर्व टप्प्याचा चेंडू आहे, इथे लँड होणार आहे. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. ठोकळा षटकार, रोहन चोरगेचा क्लास ब्लास्ट षटकार. अगदी पुढे चौकार, त्याचबरोबर इकडे षटकार. धावफलक अगदी वारंवार खरं तर बदलत असतात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 33 रन ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहे. थांबले होते, ओळखलं होतं, फुलटॉस येणार आहे लोवर, त्याच्यावरती आक्रमण मी चढवणार आहे. इथे अगदी पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेईल, बाउंड्रीची भेट मिळवेल चौकार. 4 रन. चौकार आहे याही चेंडूवरती, समोर चौकार, त्याच्यानंतर काउंट कॉर्नर फोडला, अगदी तिथे झालं. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा फोडलाय वन बाउन्सने आणि इथे देखील एक चौकार आहे.